संबंधितांना दिलेला आहे। असं असताना सुद्धा निवडणूक आयोगाने जो निर्णय या संदर्भात दिला आणि एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचं पक्षचिन्ह प्रदान केलं, ती प्रक्रियाच मुळात चुकीची आहे, आक्षेपार्ह आहे आणि बेकायदेशीरतेकडे जाणारी आहे। दुसरी गोष्ट निवडणूक आयोगाने जी केली की सिम्बॉल रूल्सनुसार केवळ पक्षचिन्हासंदर्भातला निर्णय देणं त्यांनी अपेक्षित होतं, परंतु त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदेंची आहे असा सुद्धा एक निकाल देऊन टाकलेला आहे, जो त्यांच्या अखत्यारीत बसत नाही, अधिकार क्षेत्राचं ते उल्लंघन ठरते। या दोन मुद्द्यांवरच उद्याची मुख्यतः सुनावणी होईल आणि हा युक्तिवाद जो आहे तो लेखी स्वरूपात सगळ्या पद्धतीने मांडण्यात आलेला आहे दोन्ही बाजूंकडून। त्यामुळे त्याच्याबद्दलचं जे मौखिक म्हणणं आहे किंवा ओरल आर्ग्युमेंट आहे ते उद्या होईल आणि त्याच्यावर एक निकाल सुद्धा येऊ शकतो। 14 जुलैला तुम्ही जेव्हा मध्ये पिटिशन आयोग दाखल केलं तर त्याच्यामध्ये अशी मागणी होती की एकनाथ शिंदे यांचं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिन्ह गोठवण्यात यावं। न्यायालयाने म्हटलं की आता या सगळ्याचं सोक्षमोक्ष आम्ही लावू। काय वाटतं, लागेल का? कारण 20 ऑगस्ट ही मधली तारीख पडली, तेव्हा सुनावणी झाली, 16 सप्टेंबर 1 तारीख झाली, तेव्हाही सुनावणी नाही झाली। आता सुनावणी होईल असं वाटते। खरं तर न्यायाधीशांनी असं सुद्धा म्हटलं होतं की आपण दोन्ही पिटिशन म्हणजे जी मुख्य याचिका आहे, जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता जस्टिस चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली आणि राहुल नार्वेकरांच्याकडे ते प्रकरण सुपूर्द केलं होतं, पण त्यांनी सुद्धा अत्यंत बेकायदेशीर आणि घटनाबाह्य असा निर्णय घेतला असं आमचं म्हणणं आहे। त्याला सुद्धा आव्हान देण्यात आलेलं होतं, तर त्या दोन्ही याचिका एकत्रित सुनावणी करू असं सुद्धा सजेशन न्यायाधीशांतर्फेच आलेलं होतं, परंतु आता केवळ पक्षचिन्हासंदर्भातली सुनावणी घेणार आहेत। राजकीय दृष्टिकोनातून आणि कायद्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा पक्षचिन्हाबाबतची सुनावणी आता होणं याला एक वेगळं महत्त्व आहे आणि पक्षचिन्हासंदर्भातला निकाल झाला पाहिजे। अगदी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरुद्ध निकाल दिला तरी चालेल, परंतु निकाल झाला पाहिजे, कारण की निकाल देताना कोणत्या कारणांसह तो निकाल देणार आहे, कोणत्या रिझनिंगवर तो निकाल देणार आहे हे सुद्धा समाजातल्या लोकांना कळलं पाहिजे। आणि कोणत्याही प्रकारचा निर्णय आला तरी सुद्धा भारतीय संविधानाला धरून तो असला तर तो उद्धव ठाकरेंतर्फेच निकाल लागेल अशी शक्यता जास्त आहे।